तर परभणी सारखी घटना घडली नसती. जनतेची भीती या सरकारला नाही. ज्या पद्धतीनं परभणीमध्ये कोम्बिंग ऑपरेशन करून तिथल्या लोकांना जे बेदम मारलं, एक जण काल त्याच्यातला दगावला. आज आम्ही स्थगन प्रस्ताव मांडला आणि स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून आजच्या कामकाजाचा शोक प्रस्ताव असल्यामुळे तो राहिला. आता उद्या आम्ही त्याच्यावरची चर्चा घडवू. पण यांना जनतेची भीती राहिली असती तर यांनी परभणीमध्ये बेकसूर लोकांवर अमानुष लाठीचार्ज केला नसता. ज्या पद्धतीनं कोम्बिंग ऑपरेशन केलं गेलं, मुख्यमंत्री काल पत्रकार परिषदेमध्ये सांगत होते, मी ऐकत होतो की जो कोणी तोडफोड करेल त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. मग त्यांच्या पोलिसांनीच तोडफोड केलेली आहे. पोलिसांनीच त्या ठिकाणी लोकांना लाठीचार्ज केलेला आहे. ते दिसत आहे, त्याचे व्हिडिओ पण आपल्या माध्यमातून दाखवले गेले. मग पोलिसांवर कारवाई का नाही? तिथल्या जिल्हाधिकाऱ्यावर कारवाई का नाही? तिथल्या एसपीवर कारवाई का नाही? हे प्रश्न या ठिकाणी निर्माण होतील. जे सामान्य माणसासाठी कायदे आहेत ते मोठ्या अधिकाऱ्यांसाठी कायदे आहेत. आणि मला असं वाटतं की दलितांवर ज्या पद्धतीनं परभणीमध्ये ज्या पद्धतीचा अत्याचार करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे, हे जाणून बुजून केलं गेलेलं आहे. सरकारचाही दोष तेवढाच आहे. एखादी घटना झाल्यानंतर त्या घटनेला वेळेस थांबवता येतं, पण त्या आंदोलन 4 तासाच्या पलीकडे चालवण्याचं काम सरकारने केलेलं आहे. जेव्हा कलेक्टरकडे परभणीच्या महिला भेटायला गेल्या तर तिथं 2च पोलीस होते. ज्यावेळेस लोक एकत्रित झाले त्यावेळेस पोलिसांची संख्या नाममात्र होती. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची विटंबना आणि संविधानाची विटंबना करण्याचं काम झाल्यानंतर, या ठिकाणी आक्रोश निर्माण झाल्यानंतर वेळेस पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी ती घटना थांबवली असती तर मला वाटतं ती घटना झाली नसती. पण एखादी घटना 4 तासाच्या ज्या पलीकडे अगर चालत राहिली तर ती सरकार प्रायोजित राहते. आणि परभणीची घटना त्याच पद्धतीची सरकार प्रायोजित होती हे आपल्याला या ठिकाणी निदर्शनास येते. आणि सरकारने उत्तर द्यावं. आणि महाराष्ट्रामध्ये जसं भीमा कोरेगाव मध्ये घटना झाली तशीच काल परभणीमध्ये घटना करण्याचं पाप या सरकारने केलेलं आहे, त्याच्यातून सिद्ध होईल. दुसरं, बीड मध्ये ज्या पद्धतीनं तिथल्या सरपंचावर 3 टर्मचा सरपंच होता, तरुण सरपंच होता, सगळ्या लोकांना घेऊन चालणारा सरपंच होता, त्याला ज्या पद्धतीने तुकडे तुकडे करून त्याला मारल्यानंतर त्याच्यावर ज्या पद्धतीनं म्हणजे अत्याचार केला गेला, त्याच्यावर नाचले गेले, हे महाराष्ट्रामध्ये होत आहे. पोलिसांना घटना माहिती होती. ज्या देशमुखाचे रिश्तेदार पोलिसांकडे होते ते तिथल्या लोकांशी बोलत होते, पोलीसवाले, की नाही आता येतोय असं ते पोलीसवाले सांगत होते. म्हणजे त्या ठिकाणी जो त्याला किडनॅप केलेलं होतं त्या सरपंचाला, देशमुखाला, त्या ठिकाणी पोलिसांना माहिती असताना पोलीस त्या ठिकाणी गेले नाही. आणि त्याच्या मेल्यानंतरच, त्याचा मृत्यू झाल्यानंतरच, त्याची निर्गुण हत्या झाल्यानंतरच पोलीस ऍक्शन मध्ये येत असेल तर राजकीय हत्या सत्र या महाराष्ट्रामध्ये या ईएम मधून निवडून आलेले सरकार करते आहे का? ही घटना सुद्धा या ठिकाणी निदर्शनास येते आहे.